नमस्कार. नवरात्रीमध्ये घरोघरी घट बसवले जातात आणि यामध्ये सप्तधान्य पेरले जातात. घटस्थापना करताना 7 प्रकारच्या धान्यांची पेरणी केली जाते. याला सप्तधान्य म्हणून ओळखले जाते. तर या सप्तधान्यामध्ये सप्तधान्यांमध्ये गहू, जव, तीळ, तांदूळ, मूग, बाजरी आणि चणे यांचा समावेश असतो. घटस्थापना पूजेदरम्यान या धान्यांना एकत्र करून पेरण्याचा हा विधी. आता यामध्ये एखादं धान्य तुमच्या भागामध्ये वेगळं असू शकतं. तर शास्त्रानुसार धान्य ब्रह्मदेवाचे स्वरूप मानले जाते. जर धान्याचे अंकुर 2-3 दिवसात आले तर ते अतिशय शुभ मानले जाते. 7 धान्यांची पेरणी हे समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक आहे. धार्मिक विधीमध्ये धान्य हे सुपिकतेचे द्योतक मानले जाते. सप्तधान्यासाठी कोणतेही विशिष्ट धान्य वर्ज्य नाही, पण काही भागांमध्ये उडीद हे वापरत नाही. तसेच धान्य हे किडलेले, बुरशी असलेले वापरू नये. ते व्यवस्थित टपोरे, जाडसर, स्वच्छ असे हे धान्य असावे.